पावसात लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या वादातून सहप्रवाशाची हत्या करणाऱ्या आरोपी रोशन सुवर्णाला अटक करण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आलेले आहे। आपल्यासोबत सध्या बोरिवली लोहमार्ग पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता कुबेरकर सर आहेत। सर, आरोपीला अटक केलेली आहे, कोण आरोपी आहे, कुठून त्याला अटक केली आणि या हत्येमागचं कारण काय होतं? काल 23/6/26 रोजी रात्री 11 वाजता जी चर्चगेट नालासोपारा या लोकलच्या मिडल फर्स्ट क्लास डब्यामध्ये जी काही वारदात झाली होती त्याच्या अनुषंगानं बोरिवली रेल्वे पोलीस ठाणेस गुन्हा क्रमांक 630/26 कलम 103 BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय पोलीस आयुक्त राकेश कलासागर साहेब, माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती सुनीता साळुंके ठाकरे मॅडम आणि वसई ACP मॅडम यांच्या मार्गदर्शन आणि सूत्राखाली सदरचा गुन्हा हा सेन्सिटिव्ह आणि रेल्वेमध्ये आणि लोकांच्या मध्ये झालेला असल्याने यातील आरोपीस तात्काळ अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्यानुसार माननीय DCP वेदझोन मॅडम यांच्या नेतृत्वाखाली वेदझोनमधील जवळजवळ 10 ते 15 अधिकारी, 60 ते 70 अंमलदार यांच्या 7 टीम बनवून 400पेक्षा जास्त कॅमेरे, 10पेक्षा जास्त रेल्वे स्टेशन्स आणि पनवेलपर्यंतचा परिसर हा अखंड 15 तासामध्ये तपास आणि इन्व्हेस्टिगेशन करून यातील आरोपीचा छडा लावण्यात आला आणि आरोपीला आज आम्ही ताब्यात घेतलेलं आहे, पोलीस स्टेशनला आणलं। आरोपी कोण आहे, त्याला अटक करण्यात आली, त्याबद्दल काय सांगा? की जो संशयित इसम आहे त्याचं नाव रोशन सुवर्ण आहे, तो मीरा भाईंदरचा राहणारा आहे आणि त्याला आपण आज पनवेलवरून ताब्यात घेतलेला आहे। चाकू त्याच्यासोबत होता, हत्या त्याने एका सहप्रवाशाची केलेली आहे। काय असा नेमका वाद झाला दोघांमध्ये की हत्येपर्यंत प्रकार गेला? तसा क्षुल्लक वाद आहे, त्यामध्ये त्या दोघांनीही यातल्या मयत असेल आणि संशयित आरोपी आहेत, दोघांनीही अंधेरीहून रात्री 22:42 वाजता गाडी बोर्डिंग केलेली आहे फर्स्ट क्लास डब्यामध्ये। काल रात्री पावसाचं वातावरण, पाऊस पडत असल्याने रेल्वेचे दरवाजे बंद होते आणि यामध्ये ह्यातील जो संशयित आरोपी आहे तो दरवाजा उघडा ठेवून प्रवास करत होता आणि त्यातून त्यांचा वाद झालेला आहे की रेल्वे दरवाजा बंद करावा यातून, आणि त्या वादाचं पर्यवसन एका निष्पाप इसमाची हत्या होण्यात झालेलं आहे। कारण तसं क्षुल्लक आहे, मग वाद एवढ्या विकोपाला कसा पोचला? वाद हा विकोपाला जायला नाही पाहिजे, पण आता काही प्रवाशांचं काही प्रॉब्लेम किंवा काही इगो प्रॉब्लेम यातून हा वाद वाढतो आहे। म्हणून आम्ही रेल्वेतर्फे GRP लोकांना, प्रवाशांना हेच आव्हान करतो की तुम्ही सुरक्षित आणि चांगला प्रवास करावा इतरांसाठी व स्वतःसाठी। आरोपी सर काय करतो? चाकू त्याच्या हातात, त्याच्या बॅगेत होता, बॅगेतून काढला असं कळतं। चाकू का त्याने सोबत ठेवला होता? आता आरोपीनं चाकू सोबत का ठेवला होता याबद्दल आरोपीला आत्ता ताब्यात घेण्यात आलेला आहे, त्याचा तपास इथून पुढं करण्यात येईल। आरोपीनं चाकू कुठून आणला आणि तो कुठं टाकला आहे किंवा कुठं ठेवलेला आहे आणि तो का घेऊन फिरत होता याचा तपास आता करत आहोत। काय करतो सर? कुठून कुठे चाललेला? अचानक तो बोरिवलीला उतरला, तुम्ही म्हणता तो मीरा भाईंदरला राहणार आहे, तर मग पळत होता का तो? आरोपीनं यातील संशयित आरोपीने यातील अंधेरी येथून बोर्डिंग केलेला आहे। तो अंधेरी येथे कार्गोमध्ये बारकोड करण्याचं काम करतो आणि तो त्याच्या निवासस्थानी म्हणजे मीरा भाईंदरसाठी जाण्यासाठी तो नालासोपारा या गाडीमध्ये त्यानं बोर्डिंग केलं होतं। पण त्याच्या बाबतीत गोरेगाव ते ह्याच्या दरम्यान ही सदरची घटना घडल्याने त्यांनी सदरची गाडी बोरिवली इथं सोडून तो इथून पळून गेलेला आहे। फरार झालेला काही पुरावा का त्याची ओळख तर पटलेली नव्हती सुरुवातीला, नेमका त्याचा माग कसा लावला, कसं त्याला अटक केली? त्याचे CCTV फुटेज, तो गाडीतून पळून जाताना CCTV फुटेज आणि त्याचा विटनेसचे काही व्हिडिओ होते जे व्हायरल झालेले, त्या व्हिडिओद्वारे आणि मग अखंडपणे संपूर्ण 10-12 रेल्वे स्टेशनवरचे सर्व CCTV कॅमेरे, FRS सिस्टीम याचा सर्व तांत्रिक आणि विश्लेषण अभ्यास करून आरोपीचा तपास लावला। चाकू त्याने कुठून आणला त्याबद्दल काही माहिती मिळाली आहे का? कारण चांगलाच मोठा चाकू दिसतोय आणि कशासाठी कॅरी केला? सध्या आरोपीला आत्ता ताब्यात घेतलेला आहे। आता त्याच्या अटकेची प्रोसिजर करून इतर तपास जे काही गुन्ह्याचे पुरावे असतील त्या बाबतीत तपास करीत आहोत। शेवटचा प्रश्न, या एका प्रवाशाचा मृत्यू झालेला आहे, या घटनेमुळे लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न खरं तर ऐरणीवर आलेला आहे। त्यांना कसं विश्वस्त कराल की लोकल सेवा सुरक्षित आहे? लोकल सेवा ही सुरक्षित आहे। GRP असेल, RPF असेल, अखंडपणे लोकांच्या प्रवाशांच्या सेवेमध्ये सतर्क असतं। तरी लोकांना जर असं काही संशयास्पद किंवा काही कोण प्रवास करत असेल, काय करण्याची माहिती मिळत असेल तर त्यांनी 1512 किंवा 139 या हेल्पलाईनवर संपर्क करून पोलिसांना संपर्क केला पाहिजे आणि लोकांनी स्वतः आणि इतरांची सुरक्षितता जपत सर्वांनी शांततेत प्रवास करावा ही GRPतर्फे सर्वांना आवाहन करण्यात आलं। आणखी एक प्रश्न, अशा घटना रेल्वेमध्ये वारंवार होत असतात, प्रवाशांमध्ये बाचाबाची होते, वाद होतात, अनेकदा याआधी देखील अशा घटना घडलेल्या आहेत। अशा वेळेला प्रवाशांना तुम्ही काय सल्ला द्याल?
प्रवाशांनी शांततेत आणि युगो बाजूला ठेवून सर्व लोकांना रेल्वेनं प्रवास करायचा आहे. रेल्वे ही कॉमन सर्वांसाठी आहे. रेल्वेमध्ये सर्वांना जायचं आहे. रेल्वेच्या गर्दी भरपूर आहे. त्या ह्याच्यामध्येच कसं चढलं पाहिजे, कसं उतरलं पाहिजे, इतरांची काळजी घेत स्वतःची काळजी घेतली पाहिजे. जर स्वतःची काळजी घेऊन इतरांची काळजी घेतली तर प्रवास सुकर आणि सुरक्षित होईल. आपण ऐकलं की बोरिवली GRPचे हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते. आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे. आता त्याच्याकडून या संपूर्ण प्रकरणाचे आणखीन पुरावे शोधून काढण्याचं आव्हान हे पोलिसांवर असेल. सचिन गाड, ABP माझा, मुंबई.